मी अंजनी घाडगे, मी MSc फूड सायन्स पूर्ण करून ॲज अ रिसर्च फेलो विज्ञान आश्रमाच्या फूड लॅबमध्ये काम करत आहे। आपला भारतीय आहार कर्बोदकयुक्त, भारतीय लोकांच्या सवयी आणि शाकाहारी आहार यामुळे शरीराला प्रथिनांची कमतरता, साधारण 75% भारतीयांच्या सेवनामध्ये गरजेपेक्षा प्रथिनांचे सेवन कमी, याचा परिणाम भारतीय लोकांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार असा दिसून येतो। मी सातारा जिल्ह्यातली हा सैनिकी जिल्हा, इथं असणारी मुलं आर्मी भरती आणि पोलीस भरतीची तयारी करतात। त्यांना प्रथिनांचा सोर्स म्हणून ते अत्यल्प किमतीत मिळणारा आणि शेतात पिकवला जाणारा प्रथिनांचा सोर्स म्हणून भाजलेले सोयाबीन खातात। पण सोयाबीन तसे पचण्यास जड आणि त्यामध्ये असणारे ट्रिप्सिन मारक हे अपाचक घटक, यामुळे आपण डायरेक्टली सोयाबीनचे सेवन करू शकत नाही, म्हणून आम्ही सोयाबीनवर काम करायचे ठरवले। हे करत असताना ट्रिप्सिन मारक घटक कसा कमी करता येईल ह्यावर आम्ही काम करायचे ठरवले। हे करत असताना आम्ही सोयाबीन भिजवणे, भाजणे, वाळवणे, मोड आणणे, तळणे अशा प्रक्रिया करून बघितल्या। सुरुवातीला आम्ही 12 तास सोयाबीन भिजवून त्यानंतर ते सुकवून तळून घेतले, पण आमच्या हे लक्षात आले की यामध्ये तेलाचे प्रमाण खूप जास्त राहत आहे। यानंतर आम्ही सोयाबीन मिठामध्ये भाजण्याचे ठरवले। खूप सारे रिसर्च पेपर स्टडी केले, यातून ट्रिप्सिन मारक घटक कमी करण्याच्या प्रोसेस शोधल्या, खूप साऱ्या ट्रायल्स घेतल्या। यातून आम्ही सोयाबीनला मोड आणणे ही प्रक्रिया करण्याचे ठरवले। सोयाबीनला मोड आणणे तसे अवघडच। सोयाबीनला मोड आणताना आम्हाला हे लक्षात आले की सोयाबीनला मोड आणण्यासाठी सोयाबीनचे बियाणे हे चांगल्या दर्जाचे असावे। ते साधारण काढल्यानंतर 6 महिने किंवा चांगल्या परिस्थितीत साठवलेले, म्हणजेच गोणपाटाच्या गोणीमध्ये साठवलेले हवे, जेणेकरून त्याला चांगल्या प्रकारे मोड येतील। आम्ही ट्रायल्स घेत असताना सोयाबीनला मोड येत नव्हते, यासाठी आम्ही खूप बियाणे बदलून पाहिले, कृषी विज्ञान केंद्रांशी संपर्क साधला, कृषी महाविद्यालयांसोबत पण संपर्क साधला, पण आम्हाला चांगल्या दर्जाचे बियाणे मिळत नव्हते। हे बियाणे आम्हाला साताऱ्यामधून मिळाले। यावर आम्ही ट्रायल्स घेतल्या आणि सोयाबीनला चांगल्या प्रकारे मोड आले। हे मोड आलेले सोयाबीन आम्ही सुकवून त्याला मिठामध्ये भाजून सोयाबीनची डाळ तयार केली। असे सोयाबीनची डाळ आणि भाजलेले सोयाबीनचे फुटाणे आपण 2 प्रकारे तयार करतो, एक खारे आणि दुसरे म्हणजे मसाला। हे सर्व करत असताना ट्रिप्सिन मारक घटक किती प्रमाणात कमी झाला हे बघण्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठ आपल्यासोबत काम करत आहे, ज्या फुटाण्यांना आणि डाळींना ग्राहकांकडून चांगली पसंती आहे। धन्यवाद।